नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण. तर आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला एक टास्क आहे, तो म्हणजे की हा व्लॉग मी नेमका कधी शूट केला आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. आता जर तुम्ही माझ्या इंस्टाग्रामच्या स्टोरीज रेग्युलर बघत असाल ना, तर पुढे गेल्यावर तुम्हाला लगेचच कळेल की हा व्लॉग नेमका कधीचा आहे ते. असो, तर या दिवशी प्रियंकाला बरं नव्हतं, त्याच्यामुळे मग मला सकाळी लवकर उठून माझा ब्रेकफास्ट, त्याच्यानंतर माझा टिफिन हे सगळं प्रिपेअर करायचं होतं. तर याआधीसुद्धा मी माझा डबा बनवतानाचा किंवा किचनमध्ये काम करतानाचे व्लॉग्स मी पोस्ट केलेले आहेत आणि त्यावरती ना मला एखादी तरी निगेटिव्ह कमेंट असतेच की बायको फारच आळशी आहे, नवऱ्याकडून सगळी कामं करून घेते, तिला साधा नवऱ्याचा डबासुद्धा बनवता येत नाही का, वगैरे वगैरे. तर यावरती ना मला एकच उत्तर द्यायचं आहे. आपल्याकडे प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का? आपण आपल्या स्त्रियांना ना अगदी देवीचा दर्जा दिलेला आहे. नो डाऊट त्या आपल्या गृहलक्ष्मी आहेतच, पण त्याचबरोबर आहे ना आपण एक टॅगलाईन चिपकवतो त्यांच्या डोक्यावरती की तिला सगळंच जमतं, ती सगळंच मॅनेज करते. पण याच ओझ्याखाली ना मग कधी त्यांना बरं नसेल तरीसुद्धा त्यांना सगळं घरातलं काम करावं लागतं. सकाळी लवकर उठून स्वयंपाक, डबे सगळं करावं लागतं. पण जर आपण त्यांचा एक माणूस म्हणून विचार केला, एक ह्युमन बिंग म्हणून त्यांना वागवलं ना, तर तुम्हाला आपोआपच कळेल की त्यांनासुद्धा कधीतरी जास्त आरामाची गरज आहे. कधीतरी बरं नसलं तरीसुद्धा त्यांना जास्त वेळ झोपून राहावंसं वाटू शकतं किंवा कधीतरी त्यांना त्यांच्या डेली रुटीनमधून सुट्टी हवी असू शकते आणि ती आपण दिली पाहिजे. बस मला एवढंच म्हणायचं आहे. त्यामुळे किचनमध्ये काम करणं हे खूप मोठं टास्क नाही आहे. त्या रोजच करत असतात, त्यामुळे तुम्ही एखाद दिवस केला तर काही फरक पडत नाही. असो, तर यावरून तुम्हाला कळालं असेल की हा व्लॉग मी नेमका कधी शूट केला आहे, कारण याच्यावरती ना मला बऱ्याच लोकांनी DM केलं होतं. तर मस्त रेडी झालो, डबे वगैरे भरले, त्यानंतर देवपूजा केली आणि प्रसन्न अशा दिवसाची सुरुवात केली आणि मग गरमागरम स्वतःच्या हातचा डबा घेऊन मी ऑफिसला निघालो. चला भेटूया उद्या. बाय बाय.